राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल्ल पटेलांचं नाव वगळलं। सुनेत्रा पवारांनी 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं होतं पत्र। पार्थ पवारांवर जनरल सेक्रेटरी तर जय पवारांवर नॅशनल सेक्रेटरीची जबाबदारी। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत चूक, लवकरच यादी दुरुस्त केली जाणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं स्पष्टीकरण। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना ईडीचं समन्स। सूत्रांची माहिती, रुपाली चाकणकर यांच्यासोबतच त्यांचे पती निलेश चाकणकर यांना ईडीचं समन्स। चाकणकर कुटुंबातील सदस्यांची ईडीकडून चौकशी। रुपाली चाकणकर यांची 14 तारखेला ईडीकडून होणार चौकशी। रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स फार उशिरा आलेला आहे। रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स आधीच यायला हवं होतं। एकनाथ खडसेंचा रुपाली चाकणकरांवर निशाणा। विधान परिषदेच्या 2.5 वर्षांपासून रिक्त जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जाणार 17 आमदार। पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेची सदस्य संख्या जी आहे ती वाढणार आहे। कल्पना खरातला अटकेपासून दिलासा नाहीच। कल्पना खरातच्या वकिलांनी अटकपूर्व जामीन मागितला होता। पुढील सुनावणी 25 ते 30 मे दरम्यान होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या आव्हानाला सोलापूर जिल्हा परिषदेकडून प्रतिसाद पाहायला मिळतोय। प्रत्येक सोमवारी झेडपीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कर्मचारी गाडी वापरणार नाहीत। अध्यक्ष एसटीनं तर उपाध्यक्ष सायकलनं प्रवास करणार। नागरिकांना मात्र नियम बंधनकारक नसल्याचं अधोरेखित। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विधान भवन स्थानक ते धारावी स्थानकापर्यंत भूमिगत मेट्रोनं प्रवास। मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद। यापुढे मुंबईत शक्य तितक्या प्रवास सार्वजनिक वाहतुकीनं करणार असल्याची प्रतिक्रिया। दिव्यातील शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांवरती अपात्रतेची टांगती तलवार। शपथपत्रातील कथित खोटी माहिती प्रकरणामध्ये कोर्टात याचिका। आवश्यक बाबींची संपूर्ण माहिती जाहीर न केल्याचा आरोप। आता पाहूयात राजकीय टॉप 9 मध्ये। सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतली। प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तटकरेंनी सिल्वर ओक निवासस्थानी पवारांची भेट घेतली। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांच्या घरावर मनपानं धडक कारवाई करावी। मंत्री संजय शिरसाट यांची मागणी। आरोपीला लपवणं हा भयंकर गुन्हा अशी ही टीका। महानगरपालिकेनं लावलेली नोटीस अतिक्रमण संबंधित सर्व कायदेशीर प्रक्रिया करून नगरसेवक मतीन पटेलांना नोटीस देण्यात आली। महापौर समीर राजूरकरांची प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेतील सर्व नगरसेवकांना बायोमेट्रिक लागू करा, भाजपची मागणी। तर मंत्रालयाप्रमाणे अभ्यगस्त्यांना देखील बायोमेट्रिक प्रमाणे प्रवेश देण्यात यावा। भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांचं महापौरांना पत्र। परभणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून नवीन पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर। संजय जाधवांच्या निकटवर्तीयांना डावलून इतरांना महत्त्वाची जबाबदारी। खासदार संजय जाधव पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा। अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवरती कारवाई करा, कंपनी मालकावर एफआयआर दाखल करा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं सायबर क्राईम विभागाला पत्र। पुण्यातील आंबेडकरवादी आणि समाजवादी विचारसरणीच्या संघटनांचं फडणवीसांना पत्र। संग्राम भंडारेवर कारवाई करण्याची पत्रातून मागणी। विकास लवांडेंवर शाईफेक केल्याप्रकरणी कारवाईची मागणी। मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधामध्ये टीव्हीके आमदाराची सुप्रीम कोर्टात धाव। श्रीनिवास सेतुपतीच्या एका मतानं विजय। त्यांना फ्लोर टेस्ट वेळी मतदान करता येणार नाही। हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सेतुपती सर्वोच्च न्यायालयात। अग्निवीर हे नियमित सैनिकांच्या समान दर्जाचे नाहीत। अग्निवीरांना मरणोत्तर निवृत्ती वेतनाचे लाभ दिले जाऊ शकत नाहीत। केंद्र सरकारकडून हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर। ऑपरेशन सिंदूर दरम्यान मृत्यू पावलेल्या अग्निवीरांच्या आईकडून कोर्टात दाखल याचिकेवर उत्तर। आता वयात मोठ्या टॉप 9 मध्ये। विरारमध्ये खादान या माफियांचा थरार। मंडलाधिकारी प्रभाकर पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला तर सहकार्यांची दगडानं ठेचून हत्या। दगड आणि दांडक्यांनी सरकारी गाडीची तोडफोड। आरटीओची कार्यकर्ता आत्माराम पाटील यांची हत्या। खादान मालक महेश भालचंद्र पाटील यांच्यावर हत्येचा आरोप। मराठवाड्यामध्ये चलन तुटवडा। परभणी, लातूर, बीडमध्ये बँका आणि एटीएम मध्ये कॅश मिळत नसल्यानं ग्राहकांमध्ये नाराजी। अनेक एटीएम मधून केवळ 100 रुपयांच्या नोटा मिळत आहेत। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली। सोन्याच्या दरामध्ये 1,500 तर चांदीच्या दरामध्ये 10,000ची वाढ झालेली आहे। सोन्याचे दर जीएसटीसह 1,56,045 रुपयांवर तर चांदी जीएसटीसह 2,77,070 रुपयांवर पोहोचलेली आहे। नसरापूर अत्याचार प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सापडलेला आहे। आरोपी चिमुकलेला गोट्यामध्ये घेऊन जाताना पाहिल्याचे पुरावे सापडले हाती लागलेले आहेत। पोलिसांनी 18 ते 20 गावकऱ्यांचे जबाब नोंदवले।
नसरापूर प्रकरणामध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडून तपास सुरू आहे। आरोपींवर लवकरच दोषारोपपत्र दाखल करून खटला चालवला जाणार आहे। सरकारी वकील अजय मिसरी यांनी ही माहिती दिली। धार्मिक भावना दुखावून महिलांना टार्गेट करण्यात आलं। टीसीएस प्रकरणातील सरकारी वकील अजय मिसरी यांची प्रतिक्रिया। टीसीएस प्रकरण लवकरच फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करणार मिसरी यांचं वक्तव्य। बंधुबाबा मनोहर भोसले आणि विशाल वाघमारेची न्यायालयीन कोठडीत रवानगी। त्याला जामिनासाठी रीतसर अर्ज करावा लागणार। फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणामध्ये यापूर्वी 7 दिवसांची पोलीस कोठडी। मुंबई महापालिकेतील शिंदेच्या शिवसेनेचे गटनेते अमय घोलेंची तक्रार। अंधेरीतील कोना कोना या हॉस्टेलची पाटी मराठीत नसल्याचा घोलेंचा आरोप। पालिकेच्या के वेस्ट वॉर्डमध्ये अमय घोलेंची तक्रार। अवैध दारू विक्री विरोधामध्ये राज्य सरकारचा मोठा ऍक्शन प्लॅन पाहायला मिळतोय। स्थानिक नियंत्रण समित्यांमध्ये पोलिसांचा थेट सहभाग वाढवणार। हातभट्टी आणि बेकायदा दारू विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम।